नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेत तुमचे स्वागत आहे। माझे नाव सोनाली आहे आणि आता माझे वय 23 वर्षे आहे। मी एक सुंदर विवाहित तरुणी आहे। माझी उंची 5 फूट 6 इंच आहे। माझे लग्न होऊन 3 वर्षे झाली आहेत आणि मला एक मुलगा आहे, जो माझ्या लग्नानंतर 10 महिन्यानंतर झाला होता आणि आता तो 8 महिन्यांचा झाला आहे। जेव्हा तो 3 महिन्यांचा झाला होता, तेव्हा माझ्या नवऱ्याची दुबईत बदली झाली, कारण त्याचे काम आंतरराष्ट्रीय होते। त्यामुळे तो कुटुंबाला सोबत घेऊन जाऊ शकत नव्हता। त्याला दर 11 महिन्यानंतर 1 महिना भारतात येण्याची परवानगी होती। परदेशात जाण्याची त्याची एक मजबुरी होती, म्हणून त्याने मला आणि माझ्या 3 महिन्यांच्या मुलाला एकटे सोडून गेले होते। आम्ही एकटे राहू नये म्हणून माझ्या नव्याने माझ्या सासऱ्यांना म्हणजे माझ्या वडिलांना आमच्याकडे राहायला बोलावले होते। माझे सासरे आमच्यासोबत राहायला आले तेव्हा त्यांचे वय 45 वर्षे होते। ते आमच्यापासून वेगळ्या गावात राहत होते। माझ्या सासूचे 3 वर्षापूर्वी निधन झाले होते आणि 2 वर्षाहून अधिक काळ ते गावात एकटेच राहत होते। पप्पा सैन्यामध्ये होते आणि निवृत्त होऊनही ते अतिशय ताजेतवाने होते। सैन्यातील सैन्याच्या पद्धती आणि चालीरीती ते अजून विसरले नाही। ते गावात राहून शेती करत होते आणि गावातील शुद्ध वातावरणामुळे त्यांचे शरीर खूप मजबूत होते आणि या वयातही ते 25-30 वर्षांचे दिसत होते। मी राहत असताना अधोगर ते जेव्हा पण सासूबाईंना घेऊन आमच्या घरी यायचे, तेव्हा माझे शेजारी त्यांना माझ्या नव्याचा मोठा भाऊ समजत असे। नवरा गेल्यानंतर ते गेल्या 8 महिन्यांपासून आमच्याबरोबर राहत होते। ते सुशिक्षित असल्यामुळे त्याचे उठणे आणि बसणे आणि कपडे घालणेही शहरवासियांसारखेच आहे। त्यामुळे ते माझ्याबरोबर घरात खूप पटकन अॅडजस्ट झाले। ते घरकामात मला हातभार लावायचे आणि मुलांची पण काळजी घ्यायचे। मला आणि माझ्या नव्याला करायला खूप आवडत होते आणि लग्नानंतर बरेच आम्ही दिवस, असे नाही की आता माझ्या नव्याला दुबईला जाऊन जवळजवळ 1 वर्ष झाले होते आणि या 1 वर्षात पहिले 2 महिने मला एकदाही क्रिकेट खेळायला मिळाले नाही। त्यामुळे मी दिवसभर खूप बेचैन आणि तळमळत असे, पण मला कोण विश्वासाचे दिसत नव्हते। पण 5 महिन्यानंतर मला अचानक एक अशी संधी मिळाली, ज्याने मला माझ्या आयुष्यात खूप आनंद दिला आणि तो अजून चालूच आहे। ही त्या दिवशीची गोष्ट आहे, जेव्हा मी घर साफ करताना पप्पा यांच्या रूममध्ये गेले होते। मला आढळले की ते खोलीत नव्हते। ते कुठे गेले असतील हे मला समजले नाही, म्हणून मी आजूबाजूला पाहू लागले आणि मग मला त्यांच्या बाथरूमचा लाईट जळताना दिसला। मी कुतूहलाने उठले आणि पाणी बघायला गेले। तिथे मी पाहिले की बाथरूमचा दरवाजा थोडा उघडा होता आणि आतून काही विचित्र आवाज येत होते। मी ते ऐकून घाबरले आणि विचार केला की कदाचित पप्पा यांची तब्येत ठीक नाही किंवा ते काही अडचणीत आहेत। मी घाबरून बाथरूमचा दरवाजा उघडला आणि आत पाहू लागले। ते दृश्य पाहून माझे होश उडून गेले। पप्पा मोठ्या आरामात आपल्या महाराजांना मसाज करत होते। त्यानंतर मी स्वतःला आवरत होते, तेव्हा मी पाहिले पप्पा तर जोरजोरात श्वास घेऊ लागले होते। हे सर्व पाहून माझा जोरात दीर्घ श्वास निघाला। माझा आवाज ऐकून सासऱ्याने मागे वळून पाहिले आणि मला पाहताच ते रागाने म्हणाले, "तू इथे काय करत आहेस?" त्यांचा संतापलेला आवाज ऐकून मी घाबरले आणि काही न बोलता तिथून पळून गेले। या घटनेच्या 2 तासांनंतर मी त्यांच्या समोरही गेले नाही, पण दुपारचे जेवण बनवताना मुलगा मला त्रास देत होता, त्यामुळे मी त्यांच्याकडे जायला भाग पडले गेले। मग तेव्हा पप्पा नॉर्मल पद्धतीने वागले। यामुळे माझ्या जीवात जीव आला आणि मीही त्यांच्या समोर येऊ जाऊ लागले। मी नॉर्मल पद्धतीने वागू लागले, पण त्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी मला अजूनही त्या दृश्याचा विचार येऊ आला। दुसऱ्या दिवशी झोपेच्या वेळी माझा मुलगा खूप रडू लागला, तेव्हा तो शांत झाला नाही, म्हणून मी त्याला पप्पाच्या खोलीत नेले आणि त्यांना याला गप्प करण्याची विनंती केली। पप्पांनी त्याला मांडीवर घेतले आणि मला तेल आणण्यास सांगितले। मी त्यांना तेल आणून दिल्यावर ते माझ्या मुलाच्या पोटावर तेल चोळू लागले। थोड्याच वेळात माझा मुलगा
गप्प होऊन त्यांच्या मांडीवर झोपला. मी नातवाला आजोबांकडे सोडून माझे कपडे बदलायला गेले. मग माझ्या मनात प्लान आला की मी माझी झलक पप्पांना दाखवली तर कदाचित काहीतरी होईल. माझे सगळे कपडे बदलून माझा निळा पारदर्शक नाईट सूट गाऊन घातला. मग मुलाला पप्पाच्या खोलीतून आणायला गेले. पप्पाने मला त्या कपड्यात पाहिले आणि एकटक बघत होते. त्यांच्या डोळ्यांची चमक सांगत होती की मी लावलेल्या जाळ्यात ते अडकले होते. आता फक्त मला काही वेळ थांबावे लागेल. मी मुलाला घेण्यासाठी पप्पाकडे हात केला. तेव्हा त्याला पाहून ते एकदम स्थिर झाले. मी म्हणाले, पप्पा तो झोपला आहे, द्या मी त्याला बेडवर झोपवून देते. मग सासरे म्हणाले की तो नुकताच येथे झोपला आहे, तो कच्च्या झोपेत आहे, म्हणून त्याला आता इथेच राहू दे. मी हो म्हणत माझ्या रूममध्ये गेले होते. मला झोप येत नव्हती म्हणून मी बराच वेळ कुस बदलत राहिले. मग मला आठवले की मी मुलाला खाऊ घातले नाही. मी उठले आणि पप्पाच्या रूममध्ये गेले आणि पाहिले की ते देखील झोपले आहे. मग मला वाटले की मी पण या रूममध्ये झोपते, कारण मुलगा पण याच खोलीत झोपला आहे आणि मी त्याच्या शेजारच्या बेडवर झोपले. मी मुलाला माझ्या जवळ ओढले आणि इतक्यात पप्पा झोपेत फिरले आणि सरळ झोपू लागले. माझ्या मुलाचे पोट भरले होते, पण मला झोप येत नव्हती. मी मुलाला वेगळे झोपवले आणि तिथेच बसून पप्पांकडे बघत राहिले. मला वाटले की मला क्रिकेट खेळून आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे. मला माझ्या एकाकीपणावर मात करायची आहे. मला माझी भूक भागवायची आहे. यासाठी आता मला माझ्या नव्याच्या अनुपस्थितीत विश्वासाचा आणि पूर्ण समाधानाचा माणूस सापडला आहे. आता मी जास्त थांबू शकत नाही आणि म्हणून मी माझा सर्व संकोच सोडून सास्यांकडे गेले आणि बसले. मग थोड्या वेळाने पप्पा हालचाल करू लागले. मला वाटले की त्यांचा हात माझ्या डोक्यावर आला आहे आणि सास्यांना जाग आली आहे. त्यांच्या या कृतीमुळे मी थोडी घाबरून गेले होते आणि माझी अवस्था पातळ झाली होती. माझा श्वास धडधडत होता. मग मी हार मानली नाही. साधारण तासाभरानंतर पप्पा यांचा हात माझ्या डोक्यावरून खाली आला. त्यांच्या कृतीने मी खूप खुश झाले होते. मला नुकतेच पप्पांचा आनंद येऊ लागला होता. तेवढ्यात पप्पा उठून बसले आणि त्यांची झोप संपली होती. त्याने झटकून मला वेगळे केले. मग त्याने उठून लाईट चालू केली आणि ते लहान मुलासारखे माझ्याकडे पाहू लागले. मी म्हणाले, पप्पा तुम्हाला जे हवे होते ते मी करत होते. पप्पा म्हणाले, मी हे कधी करायला सांगितले आहे, तू हे करायला नको होते. मी म्हणाले, पप्पा तुम्ही माझा कुठल्याही आदेश कधीच टाळले नाही, मग मी तुम्हाला नकार कसा दिला असता. मी असे उत्तर दिले. पप्पा म्हणाले, अरे मी झोपेत होतो आणि स्वप्नात होतो, त्यामुळे मी हे सगळे तुझ्या सासू सोबत करत होतो, म्हणून मी असा इशारा केला असावा. मी म्हणाले, पप्पा मग काय झालं, मी तुमची सेवा केली तर तुमचे स्वप्न आणि माझे कर्तव्य पूर्ण झाले. अरे तुला हे प्रकरण का समजत नाहीये. मी भोळेपणाने उभी राहिले आणि त्यांना पुढे काही बोलण्याची संधी न देता मी त्यांचे पाय धरून बसले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंटमध्ये कळवा आणि अशाच कथा पहा. यासाठी आपल्या R1 मराठी कथा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि पाहत रहा R1 मराठी कथा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.